आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची छत्रपती वॉरियर्स पावघर। या स्पर्धेचा पहिला क्वालिफाईड संघ आपल्या समोर आपण पाहिला। 6व्या दिवसामध्ये इथे मात्र पहिला टॉप 8 चा संघ आपल्याला सापडला। संघाचं नाव आहे कौस्तुभ प्रतिष्ठानशाही। हा संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे। अभिनंदन संघ मालकांचा आणि संपूर्ण खेळाडूंचा आणि संघनायकाचा देखील। 35 मिनिट्स मध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये विकास आणि यशवंत येत आहेत। 55 मिनिटं झालेत। शेंद्रून संघ 10:30 म्हणजे 10:30 या ठिकाणी शुभागमन होते आदरणीय सन्माननीय गोपाळ शेठ पाटोळे जिजाऊ सामाजिक संस्था उपाध्यक्ष शहापूर तालुका यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक टीव्ही लाभली आहे। या स्पर्धेसाठी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। स्ट्रायकरला बॅट्समन विकास, पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला स्वागत केलंय। स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय चौकार। लोवर फुल टॉस ऑन साइडला स्टीअर केलाय। हा बॉल अलोंग द कार्पेट जातोय डीप मध्ये। क्षेत्ररक्षक वेगाने आले सतीश पाटोळे। एक धाव दुसऱ्या बॉलवर कमबॅक। पहिला बॉल फुल टॉस त्यावर एक चौकार। विकासच्या बॅट मध्ये आपण पाहिलं। स्कोर कार्ड वर धाव संख्या 5। हा बॉल लोवर फुल टॉस मिड ऑन ला खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये बॉल सरळ जातोय। हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक नरेश पाटोळेच्या माध्यमातून। फुल टॉस नोचा इशारा पंचांचा वेस्ट आहे। भीमर आणि हा बॉल देखील जाईल सेकंड बाउन्स आणि थर्ड बाउन्सच्या इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा। आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा। आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा। पाच धावा धाफळकावर आपल्याला पाहू शकाल। धावा संख्या धाफळकावर 9 धावा आणि फ्री हिटचा बॉल राहिली हवी यशवंत साडे। एज लागते। हा बॉल शॉर्ट फायनल खेळाडूला माफ करा 10 धावा धाफळकावर आणि फ्री हिटचा हा बॉल एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती परंतु त्यावर लाभ इथे उठवता आला नाहीये। बॉल सर्व जातोय शॉर्ट फायनलच्या हातामध्ये। डॉट बॉल पाहायला मिळतोय। षटक पहिलं संपन्न पाहू शकाल या ठिकाणी सुरू आहे प्रगतीपथावर। स्कोर कार्ड वर धावा संख्या 10।
फुल टॉस बॉल ऑन साइडला कॅप मध्ये खेळतात, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पॉवर प्ले षटक ठिकाणी सुरू आहे. 2 खेळाडू तटीय षटकाच्या बाहेर, एक बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही 6 षटकाच्या आतमध्ये घेऊ शकता. 7 ओव्हरची मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर मध्ये देखील सामना, परंतु अजून 6व्या दिवसामध्ये एकही सुपर ओव्हर आपल्याला SPL मध्ये पाहायला मिळालं नाही. स्कोर कार्ड व धावा संख्या 11, 11 ऑन स्कोरबोर्ड. लोवर फुल टॉस बॉल डार्क हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पीट होत आहेत. चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक शेवटच्या 2 बॉलवर नरेश पाटोळेच्या माध्यमातून षटक संपन्न होते. पहिलं स्कोर कार्ड व धावा संख्या फरक पाहायला मिळते 12 विदाउट लॉस. विकास आणि यशवंत ही जोडी दोघांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. येस, बावगर संघाला 5 धावांची पॅनल्टी आहे, कारण तुम्ही उशिरा आलात आणि त्या 5 धावा शेंद्रून संघ ज्यावेळी बॅटिंग करेल त्यामध्ये ऍड केल्या जातील. चला फास्ट खेळायचा शेंद्रून संघ. कारण जवळजवळ इनिंग समाप्त होण्यामध्ये टॉस साठी यायचं असतं, परंतु इनिंग समाप्त होऊन 3 षटकं झाली होती त्यानंतर देखील, आणि त्या ठिकाणी कॅप्टन आलेले होते. चौकार दरम्यान येतोय बॅट्समन विकासच्या बॅटमॅन. विकासच्या बॅटमधनं हा एक चौकार येतोय. धावफलक पुढे घेऊन जातोय. धावा संख्या 16. इनसाइड एज लागते बॉल, शॉट बॅकवर्ड स्पिनला जातोय. क्षेत्ररक्षक जातात बॉलवर, कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथे मिळते. पप्पू येत आहे षटक क्रमांक 2 घेऊन. स्कोर कार्ड व धावा संख्या 17, 17 ऑन स्कोरबोर्ड. चांगला बॉल बीट होतात पूर्णपणे. बीट होतात फेकी. यष्टीरक्षक षटफाईनच्या खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे पप्पू, इथे चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. गुड बॉलिंग, ओव्हर पिच बॉल, स्विंग अँड मिस. जर विचार केला तर शॉन्टेड सारखा थोडस साइड आर्म गोलंदाजी पाहायला मिळते पप्पूच्या माध्यमातून. ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, रिलीज करत असताना पाहू शकाल साइड आर्म गोलंदाजी तो करतोय. फुल टॉस ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल संघर्ष केल्यानंतर इथे 3ऱ्या बॉलवर संघर्षमयी चौकार पाहायला मिळतो बॅट्समन यशवंतच्या बॅटमधनं. धावसंख्या धाफळकावर 21 धावा पाहायला मिळतात. चांगली धावगती पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये राखली आतापर्यंत. हा बॉल टपवला थोडासा खाली येतो. इन स्विंग बॉल होता. गुड बॉलिंग. प्रत्युत्तर देत असताना या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होती. या षटक क्रमांक संपन्न होते पहिलं. स्कोर कार्ड धावा संख्या 21. पॉवर प्लेची 2 षटक या ठिकाणी संपन्न झाली आहेत. चांगली सुरुवात विकास आणि यशवंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 वाजून 30 मिनिटांनी तुम्हाला इनिंग समाप्त करायची आणि आता मात्र 27 मिनिटं तुमच्या हातात आहेत शेंद्रून संघ. साहिल येतात, एक अपकमिंग यंगस्टर लेदर क्रिकेटर, जे लेदर क्रिकेट मध्ये प्रॅक्टिस करतात. जबरदस्त गुगली मागच्या मॅच मॅनेजच्या माध्यमातून यजुवेंद्र चहल सारखी ऍक्शन. फ्लॅटेड बॉल होता. हा बॉल पंच वळतायत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. नरेंद्र दिवाने सरांकडे कोचिंग करतात लेदर क्रिकेट साठी. हा खेळाडू एक यंगस्टर आहे, परंतु इथे टेनिस क्रिकेट साठी गोलंदाजी करतात. आणि लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मध्ये खूप फरक आहे. यावेळी फ्लाइट यांचा प्रयत्न होता. दिशा इथे भरकटते गोलंदाज साहिलची, परंतु मागच्या मॅच मध्ये खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या खेळाडूंना.
गुगली सारखे एक ब्रह्मास्त्र या खेळाडूकडे पूर्णपणे बीट करून ठेवतात. चांगले ऍक्शन, चांगले रिदम, रिलीज देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळतो. इथे एक गुगली बॉल टप्पापर्यंत आतमध्ये आलाय, बीट करतात. गुड बॉलिंग. हा लेदर क्रिकेटर सध्या टेनिस क्रिकेट देखील खेळतात. खूप सारे लेदर क्रिकेटर आपण पाहू शकाल. त्यामध्ये संदीप निमसे सर देखील असतील, परंतु खूप चांगली फलंदाजी ते टेनिस क्रिकेटमध्ये देखील करत असतात. फ्लाइट दिला परंतु बॉल फुल टॉस. दिशेवर नियंत्रण नव्हतं, लाईनवर देखील नियंत्रण नव्हतं, परंतु तितका चांगलासा लाभ या ठिकाणी उठवू शकला नाहीये फलंदाज विकास. एक धाव येते. मी ते स्कोर कार्डवर धावा संख्या 23, 23 धावा. हा बॉल स्टेप आउट करून खेळला, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. कॉलिंग नव्हतं, दोघांमध्ये तालमेल नव्हता. रन घ्यायची नाही घ्यायची यशवंत सज्ज होते, परंतु विकासने त्या ठिकाणी उत्सुकता दाखवली नाही. परिणामी एकच धाव येते. मी ते स्कोर कार्डवर धावा संख्या 24 धावा. गुड बॉलिंग. साहिलचा एक चांगला षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. गुगली गुड बॉलिंग. लापील करतायत. खूप चांगली बॉलिंग साहिलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवर धावा संख्या स्थिरावली 24 धावा. गुड बॉलिंग. अजून एक डॉट बॉल. तिसरा षटक धावगतीवर थोडासा अंकुश लावलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, परंतु या ओव्हरमध्ये या यंगस्टरनं खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. लॉव फुल टॉस अलॉंग द कार्पेट समोर खेळतात. किरण भोईर आहे त्या ठिकाणी, फेकी करतात आणि तोपर्यंत मिळतात त्या एकच धाव. षटक संपन्न झाले. गुड बॉलिंग. फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये कंप्लीट केला गेला. स्कोर कार्डवर धावा संख्या 25 धावा पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. 25 धावा आपल्याला धाफडकर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज सोपान. एक चांगली लढत आपल्या समोर. चेंडू हवेत. गुड फिल्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण. बाउन्स झाला शेवटच्या क्षणाला. बॉल इथे मात्र अडवण्यात यश आलंय आणि परिणामी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केली जातात. स्कोर कार्डवर धावा संख्या म्हणजे स्कोर आम्हाला सांगतील जाऊन पोहोचते आकडा 28 धावा. ऑन साइडला चांगला स्ट्रोक कॅप मध्ये तितका प्रॉपर
2 ओव्हर्स खूप चांगले राहिले बावगर संघासाठी. त्यानंतर या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख थोडासा खाली जाताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग, डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. मागच्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4, एकंदरीत 11 बॉलमध्ये 8च धावा आतापर्यंत दिल्या गेल्यात गोलंदाजांच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस, अजून एक डॉट बॉल. षटक संपन्न होत आहे. चौथं स्कोर कार्डवर धावा संख्या लगावली गेली आतापर्यंत धावफलकावर ती 29. 2 षटकांमध्ये जवळजवळ 21 धावा आणि उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा. गुड कॅप्टन्सी. साहिलने मागचा षटक खूप चांगला हाताळला होता आणि त्याच साहिलला पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला. आक्रमकता जारू ठेवली. या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळतात ते शेंद्रुल संघ, त्यांना माहिती आहे. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली उंच गेला, खूप हवे. डिस्टन्स 6. इथे फ्लाइट द्यायच्या प्रयत्नामध्ये एक फुल टॉस बॉल होता, त्यावर ऑनसाइडला चांगला प्रहार आणि एक षटकार येतोय. संघर्ष करत होते आणि एक षटकार ज्याची नितांत आवश्यकता होती. स्टेप आउट केला. इथे अपील करतायत. येस, इट इज आउट. फलंदाज यशवंतला माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का लागतोय बावगर संघाला. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. षटकाराचं प्रत्युत्तर दुसऱ्याच बॉलवर देत असताना साहिलला विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज येतात युवराज तिवरे. ओव्हर द विकेटने चांगला बॉल. गुड बॉलिंग. प्रभावित केलं या गोलंदाजानं. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ तो मेंटेन ठेवतोय आणि ते मात्र फलंदाजांना शांत ठेवतोय धावा करण्यापासून. गुड बॉलिंग. जबरदस्त ऍक्शन, जबरदस्त लेग स्पिनर बॉलर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे साहिलला अजून एक डॉट बॉल. स्कोर कार्डवर धावा संख्या पाहायला मिळते ती 35 धावा. 35 ऑन स्कोर बोर्ड. अजून एक चांगला बॉल. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर उर्वरित 4 बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतात. गुड बॉलिंग. 35 धावा धावफलकावर. धावसंख्या थोडीशी स्थिरावली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21. त्यानंतर पहिला स्टेप आउट करत असताना थोडासा वेगवान पद्धतीने चेंडू हाताळला. गुड बॉलिंग. जबरदस्त स्पेल. साहिलच्या गोलसाठी टाळ्या होऊन जातात. गुड बॉलिंग. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर उर्वरित 5 बॉल इथे डॉट हाताळलेत. व्हॉट बॉलिंग. षटक समाप्त होते. 5वा स्कोर कार्डवर धावा संख्या स्थिरावली. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 35 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून 5 षटकांचा या ठिकाणी संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावा संख्या पाहायला मिळते 35 धावा.
गिगाव संघाचा कॅप्टन आणि भातसे संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं टॉस साठी. चला फास्ट खेळायचं आहे शेंद्रून संघ प्लीज. गावदेवी गेगाव आणि एजी स्पोर्ट्स भातसई या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी यायचं टॉस साठी. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर इनिंग होण्याच्या आतमध्ये आपण पोहोचला नाही तर मात्र पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्यायचं कारण 5 धावांची पेनल्टी बावगर संघाला दिली आहे. पहिलाच बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. न्यू बॅट्समन अजय येतात मैदानाच्या आतमध्ये. धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवर नरेश पाटोळे आपला सेकंड स्पेल मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा त्याने दिल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. स्कोर कार्ड वर धावा संख्या 36 36 धावा. स्विंग अँड मिस वेग होता. ओव्हर पिच बॉल फलंदाज थोडासा दूर ठेवला. पूर्णपणे बीट केलाय. गुड बॉलिंग. पाच धावांची पेनल्टी देखील आहे आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 36 धावा धाफळकरला पाहायला मिळतात. अजून एक चांगला बॉल बीट होतात पूर्णपणे अजय. गुड बॉलिंग. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर एक सिंगल त्यानंतर उर्वरित 2 चेंडू डॉट हाताळलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 12 दुसऱ्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केला. त्या पप्पून तिसऱ्या ओव्हर मध्ये 4 धावा साहिलला दिल्या. त्यानंतर टोपांना 4 धावा दिल्या. परत पुन्हा एकदा साहिलला देखील 6 धावा दिल्या. यष्टा उद्ध्वस्त होता. त्रिफलाचित फलंदाज अजयला माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय बावगर संघाला. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षात परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. 36. नवीन फलंदाज सागर येतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला बॉल फुल लेनचा बॉल टोकरशिंग यॉर्कर. इथे मात्र सागरला पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागते. त्रिफलाचीत फलंदाज बाद. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. 36 धावा धाफळकावर. गुड बॉलिंग. एकच धावा आतापर्यंत ऑन अ हॅट्रिक. इथे संधी असेल. चांगला बॉल बीट करतात पूर्णपणे. गुड बॉलिंग. एकच धाव. राहुल येतात नवीन फलंदाज. षटक संपन्न झाले. 6वं स्कोर कार्डवर धावसंख्या दाखवली 36 धावा. स्थिरावली धावसंख्या. 2 ओव्हरला 21. त्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये धावसंख्येचा विषय केला फक्त 15 धावा. शेवटचं षटक किरण भोईर येतात गोलंदाजी मार्कवर आणि हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये एजे स्पोर्ट्स भातसे संघाचा कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गेगाव संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण सज्ज राहायचं. आमच्या टॉस बॉक्स मध्ये
शेवटचं षटक किरण भोईर सज्ज होतात. स्ट्राईक एंडला बॅट्समन सलामीचा फलंदाज विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर संघर्ष करतोय धावांसाठी. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून एक चांगला स्ट्रोक आणि खूप वेळानंतर ज्या फटक्याची गरज होती तो फटका येतोय विकासच्या बॅट मधनं. आत्मविश्वास वाढवेल चौकार. चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फटकावरती 40 धावा. गेगाव संघाचा कॅप्टन आपण यायचंय आणि एजे स्पोर्ट भातसे संघाचा. हे 5 बॉल होण्याच्या आतमध्ये आपल्याला पोहोचायचंय, अदरवाईज तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, लक्षात घ्या. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, थोडेसे फंबल झालेत, धाव घेतली गेली नाहीये. डॉट बॉल. चाळीस धावा त्या फटकावर. धावसंख्या त्या फटकावर 40 धावा. हा बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या ओव्हरमध्ये इथे धावा येतात चौकार. गेगाव संघाचा कॅप्टन आपण यायचंय, उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. 3 चेंडू आहेत अजूनही या इनिंगचे. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळते 44 धावा, 44. या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. शफलून ऑन साइडला खेळला चेंडू हवेत उंच गेलाय, जज करतात आणि ते मात्र फलंदाज विकासला माघारी परतावा लागेल. बिग विकेट, विकास बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षय येतात नवीन फलंदाज. किरण भोईर आणि यश मिळते. एक बॉल चौकार, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर विकेट. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. उंच गेलाय, संधी आहे. सतीश पाटोळे जज करतायत, कॅच सुटणार नाहीये. 2चा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे येस, नो बॉल फेकी म्हणून इथे मात्र गोलंदाजाला या सामन्यातून बाहेर जावं लागेल गोलंदाजीसाठी. थ्रो बॉलिंग आणि ते पंचांचा निर्णय येतोय. एकंदरीत हा नो बॉल. यावर मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या फलकावर 46. पुढील चेंडू राहील तो फ्री हिट. धावसंख्येचा फलकावर 46 धावा. आणि या ठिकाणी किरण भोईरचे 2 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येईल. अनिल येत आहेत. बीमर बॉल. येस, इट इज अ नो बॉल. पंचांनी एक्स्ट्रा इथे मात्र घोषित केला. स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर 48 धावा, 47 धावा. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येचा आलेख वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कनेक्ट केला आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन डीजे. सुनील भोंडुले मनोहर पाटोले डोंगर लाभलेत मुलाचे स्पॉन्सर राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतले अंगावर. शेवटचा बॉल इनिंगचा स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 47. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षयला आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल एक मोठा फटका अपेक्षित असेल. डॉट बॉल. येस, फलंदाज बाद 47 धावा स्कोर कार्डवर लगावला गेल्या. 48 टार्गेट, 5 धावांची पेनल्टी होती बावगर संघाला, ती ऍड केली जाईल ज्यावेळी शेंद्रुन संघ येईल बॅटिंग साठी. 48 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाला दरम्यान टॉस साठी उपस्थित झाले ते गेगाव संघाची संघनायक, परंतु भातसे संघ संघनायकाकडे उपस्थित नाहीये. येस, पहिला बॉल टाकण्यापर्यंत जर भातसे संघाचा कॅप्टन आला नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. चला चित्रशन लावून घ्यायचे. स्कोर कार्ड टार्गेट आहे या मॅच मध्ये 48 धावांचं. बावगर संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. किती 48 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची पेनल्टी आहे बावगर संघाला, त्यामुळे 5 धावा ऍड होतील शेंद्रू संघाच्या खात्यात स्टार्ट पासून. या ठिकाणी भातसाई संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण वळूया टॉस कडे. कल्पेश जाधव भातसाई संघाचे कर्णधार आणि गेगाव संघाचे कर्णधार अर्जुन डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस साठी मी विनंती करतोय रामजी पाटोळ्यांना विनंती करतोय आपण टॉस साठी टॉस कबस कक्षामध्ये यायचंय. किच गेगाव संघाचे कर्णधार आणि भातसाई संघाचे कर्णधार. या ठिकाणी गेगाव संघ टॉस विन होतोय. अर्जुन आपला निर्णय सांगायचा. नक्कीच आपण बॅटिंग स्वीकारली, आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी वावगर संघ भातसाई संघाला. नक्कीच बॅटिंग का स्वीकारली? कारण गेम प्लॅनिंग आपली आहेच. कल्पेश सर, आपण नाणेफेक गमावली, आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं, काय नियोजन असेल गेगाव संघासमोर? गेगाव संघ पण आपला संघ आहे आणि गेगाव संघ हा यावर्षी पहिल्यांदा खेळतोय वाटतं. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.
दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट फॉर द गेम. शुभेच्छा. वळूया सामन्याकडे. या ठिकाणी सामन्याकडे वळूया. बावगर संघ आणि शेंद्रुन संघ यजमान संघ या ठिकाणी खेळतोय. स्ट्राईकचा फलंदाज आहे पप्पू. नॉन स्ट्राईक सांभाळतोय संदेश. तेजस या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बावगर संघाचा गोलंदाज. पहिला चेंडू पप्पू, परंतु पंच या ठिकाणी मुन्ना पठाण सर यांचा वाईटचा इशारा येतोय. त्या ठिकाणी धावसंख्या 5 पेनल्टीच्या धावा आणि 1 धाव, एकूण धावा 6. पहिला चेंडू सुरेख या ठिकाणी चौकार बघायला मिळतोय. शशिकांतजी पाटोळे लागोपाठ जर 3 षटकार लगावले शेंद्रू संघाच्या कोणत्याही फलंदाजाने तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा आहे. कोणत्याही फलंदाजाने जर लगातार 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं बक्षीस शशिकांतजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तेजस. फुल टॉस चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पप्पू पाटोळे माघारी परतताय. सचिव आधार सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी खेळाव करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी खेळाव करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. एक मोठा धक्का बसतोय शेंद्रू संघाला. धावसंख्या धावफलकावर कमी आहे, परंतु सुरुवात महत्वाची असते. नक्कीच किरण भुईर मैदानात येत आहेत शेंद्रू संघाचे नवीन फलंदाज. पहिल्याच चेंडू वाईट चेंडू, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवतोय बावगर संघ. सुरेख गोलंदाजी तेजसकडनं बघायला मिळते. नक्कीच एक पप्पू सारखा एक मोठा मोहरा गमावल्यानंतर आता मात्र संपूर्ण धुरा असेल किरण आणि संदेश या फलंदाजांच्या खांद्यावर. एक छोटं टार्गेट चेस करताना सुरुवात या ठिकाणी अडखळत होतीये शेंद्रू संघाची. धावसंख्या 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस टू नवीन फलंदाज किरण भोईर शेंद्रू संघासाठी. पुन्हा एकदा स्वैर मारा या ठिकाणी गोलंदाज दिशा भरकटतोय. पंचांचा निर्णय वाईट चेंडू प्लस 22च्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. चेंडू ते सी मारेशे बाहेर चौका. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होतीये 16 धावा. नक्कीच एक महागडं षटक ठरत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस टू सुरेख फटका. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या 17 धावा. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते शेंद्रू संघाकडनं. किती गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवत. आता मात्र फलंदाजीमध्ये सुरेख फलंदाजी होतीये शेंद्रू संघाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस. हो या ठिकाणी चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चौका. अतिशय सुरेख फटका. आज शेंद्रुन गावानं चषक ठेवलाय यशील नावाचा. धन्यवाद. पुन्हा एकदा सूचना करतोय शेंद्रू संघासाठी जर कोणत्याही फलंदाजानं सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचे बक्षीस जमा आहे. आदरणीय शशिकांतजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. सलग 3 षटकारास 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा किरण. ओ मोठा ब्लास्ट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. परिणाम किरण भोईर माघारी परततोय. शेंद्रू संघाला दुसरा झटका बसतोय. आज शेंद्रुन गावानं चषक ठेवलाय यशील नावाचा. शेंद्रुन गावानं चषक ठेवलाय यशील नावाचा.
48 धावांचं टार्गेट आहे. किरण माघारी परततोय नवीन फलंदाज सतीश पाटोळे. नक्कीच माघे पुढील चेंडू पुन्हा एकदा सतीश. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच पंचांकडे अपील करताना या ठिकाणी यष्टिरक्षकाकडनं जर थ्रो हिट झाला असता तर मात्र संदेश अडचणीत आला असता, यात काही शंका नाहीये. दुसरं षटक पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूवर एक धाव लेग बायच्या रूपाने मिळते. गोलंदाजी करतोय यशवंत. हो या ठिकाणी सुरेख फटका संदेश यांच्या बॅटमधनं. खणखणीत दणदणीत षटका. 6 धावा. अजून जर 2 षटकार लगावले संदेश नसाल तर 500 रुपयाचं बक्षीस पटकावण्याची सुवर्ण संधी आहे. शशिकांतजी पाटोळे यांनी बक्षीस या ठिकाणी जमा केलेला आहे. सलग 3 षटकार 500 रुपयाचं बक्षीस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यशवंत. हो या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु एकच धाव मिळते लेग साइडच्या दिशेने. फटका. दरम्यान या ठिकाणी या आजच्या स्पर्धेला आपण गेस्ट म्हणून आमंत्रित केलंय बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर महेंद्र माघे, बेस्ट बॉलर विवेक शेलार आणि सिरीज मॅन ऑफ पीटीसी बबलू पाटील. अगदी काही वेळानंतर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी साखरपडा मैदानावर त्यांचं आगमन होणार आहे. वाईड चेंडू येतोय. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 30 धावा. 3 षटकार लगातार लगावले तर नकुलजी दांडकर यांच्याकडनं 1000 आणि गोपाळ शेठ पाटोळे यांच्याकडनं 1000, एकंदरीत 2000. त्यानंतर संघ जर जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही सामने जर जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश. मोठी सुवर्ण संधी आहे ती गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंद्रून संघाला. या धावा वाढत आहेत संघाच्या खात्यात. धावसंख्या होते 32 धावा. एक चांगली अशी सुरुवात. विजयाकडे आगेकूच करतोय शेंद्रून संघ. 48 धावांचं टार्गेट आहे. सुरेख सुरुवात. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या तब्बल 32. सतीश पाटोळे या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या होते 36 धावा. सतीश पाटोळे सुरेख फलंदाजी करतायत संघासाठी. ओ मोठा ब्लास्ट. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. अतिशय सुरेख टायमिंग. सतीश पाटोळे सुरेख फलंदाजी. 6 धावा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरुंग गावानं चषक ठेवलाय यशवीला. नवीन गोलंदाज राहुल. धावसंख्या 42. 6 धावांची आवश्यकता आहे शेंद्रून संघाला. ओ या ठिकाणी एक धाव मिळते या चेंडूवर.
ऑफसाईडच्या दिशेनं पंच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल सतीश पाटोळे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 2 न वाढते. 3 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या 45. झेल होऊ शकतो. झेल सुटलाय. नक्कीच सतीश पाटोळे यांना जीवदान मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. स्कोर्स आर इक्वल. या ठिकाणी धावसंख्या 47. एका धावेची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर शेंद्रून संघ. फुल टॉस चेंडू. 9चा इशारा. नक्कीच विजयी संघ शेंद्रून संघ. कौतुक. आज शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. शेंद्रून संघासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यांना अजून एक सामना जिंकला तर मिळेल. नकुलजी दांडकर आणि धन्यवाद गोपाळ शेठ पाटोळे. नक्कीच यानंतरचा सामना भातसाई वर्सेस गेगाव. 11ची मॅच आहे सर. 10:41 झाले. 15 मिनिटाचा अजून वेळ आहे. 19 मिनिटं आहेत. धन्यवाद. आणि जितू पाटोळे यांच्याकडनं देखील 1,000 एकंदरीत 6,000चा कॅश प्राइज जर सामना जिंकला तर. याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जबरदस्त गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅच साहिल. जबरदस्त बॉलिंग. अपकमिंग यंगस्टर फ्रॉम गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून. विनंती करते नकुलजी दांडकर आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे साहिलला. जबरदस्त बॉलिंग. 2 षटकांचा स्पेअर आणि फक्त 10 धावा. गुड बॉलिंग. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा.